नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वीकच्या इम्पॉर्टंट न्यूज आणि इम्पॉर्टंट अपडेट बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया युको बँकबद्दल. तर मित्रांनो, RBI अप्रूव्ज युको बँक टू सेटअप IFSC बँकिंग युनिट ॲट गिफ्ट सिटी गांधीनगर गुजरात. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, युको बँक या कंपनीला RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मंजुरी मिळाली आहे. कशासाठी? IFSC बँकिंग युनिट सेटअप करण्यासाठी. कुठे? गुजरातच्या गांधीनगरच्या गिफ्ट सिटीमध्ये. चला आता बोलूया वारी एनर्जीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, वारी एनर्जीज एंटर्स ट्रान्सफॉर्मर बिझनेस विथ मेजॉरिटी ॲक्विजिशन ऑफ कॉटसन्स. तर मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेड ही कंपनी कॉटसन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये 64% हिस्सेदारी म्हणजे मेजॉरिटी हिस्सेदारी ॲक्वायर करून ट्रान्सफॉर्मर बिझनेसमध्ये एंट्री करणार आहे. आणि मित्रांनो, हे ॲक्विजिशन अशी अपेक्षा आहे की 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पूर्ण होऊन जाईल. चला आता बोलूया इंडस टावर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इंडस टावर्स प्रमोटर भारती बाय स्टेक बिटवीन ऑगस्ट 25 टू सप्टेंबर 1. तर मित्रांनो, इंडस टावर्स लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटर भारती एअरटेल लिमिटेडने इंडस टावर्स लिमिटेड या कंपनीमध्ये 25 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या दरम्यान आपली हिस्सेदारी वाढवली आहे. तर मित्रांनो, इंडस टावर्स लिमिटेड या कंपनीचे प्रमोटर भारती एअरटेल लिमिटेड यांनी इंडस टावर्स लिमिटेड या कंपनीचे 68.74 लाख शेअर खरेदी केले. म्हणजे कंपनीमध्ये 0.26% हिस्सेदारी खरेदी केली आहे. 25 ऑगस्ट 2025 ते 1 सप्टेंबर 2025 या दरम्यान. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार इंडस टावर्स लिमिटेड या कंपनीमध्ये त्यांच्या प्रमोटर्स भारती एअरटेल लिमिटेडची हिस्सेदारी आहे 50%. चला आता बोलूया VBL बद्दल म्हणजे वरुण बेवरेजेस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, वरुण बेवरेजेस फॉर्म जॉईंट व्हेंचर विथ व्हाईट पीक रेफ्रिजरेशन फॉर कूलिंग इक्विपमेंट. तर मित्रांनो, वरुण बेवरेजेस लिमिटेड या कंपनीने जॉईंट व्हेंचरमध्ये एक कंपनी इनकॉर्पोरेट केली आहे, जिचे नाव आहे व्हाईट पीक रेफ्रिजरेशन. कशासाठी? इंडियामध्ये VC कूलर्स आणि रेफ्रिजरेशन इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर म्हणजे बनवण्यासाठी. चला आता बोलूया अशोक लीलँड लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अशोक लीलँड इंक ₹5,000 कोटी पॅक्ट विथ चायनाज क्लॅब फॉर नेक्स्ट जनरेशन बॅटरीज. तर मित्रांनो, अशोक लीलँड लिमिटेड ही कंपनी चायनाच्या क्लॅबसोबत पार्टनरशिपमध्ये नेक्स्ट जनरेशन बॅटरीजसाठी 5,000 कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट करत आहे येणाऱ्या 7 ते 10 वर्षामध्ये. चला आता बोलूया मुकेश अंबानीच्या जबरदस्त कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, जिओ ब्लॅकरॉक AMC टू लॉन्च इंडियाज फर्स्ट ॲक्टिव्ह इक्विटी फंड पॉवर्ड बाय सिस्टमॅटिक ॲक्टिव्ह इक्विटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि ब्लॅकरॉकच्या 50-50% जॉईंट व्हेंचर कंपनी जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंडने जिओ ब्लॅकरॉक फ्लेक्सी कॅप फंडच्या लॉन्चची घोषणा केली आहे. आणि मित्रांनो, याला डिस्क्राईब केले गेलेले आहे इंडियाज फर्स्ट ॲक्टिव्ह इक्विटी फंड पॉवर्ड बाय ब्लॅकरॉक्स प्रिपरेटरी सिस्टमॅटिक ॲक्टिव्ह इक्विटी अप्रोच म्हणून. आणि मित्रांनो, हा न्यू फंड ऑफर ओपन होईल 23 सप्टेंबर 2025 आणि क्लोज होईल 7 ऑक्टोबर 2025. चला आता बोलूया रेल्वे सेक्टरच्या 2 जबरदस्त कंपनी RVNL आणि टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग लिमिटेडबद्दल. तर
तर मित्रांनो RVNL टेक्समॅको जॉईंट व्हेंचर सेट टू ऑपरेशनलाइज बाय नोव्हेंबर 2 बूस्ट रेल इन्फ्रास्ट्रक्चर. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेड आणि टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग लिमिटेड जॉईंट व्हेंचर कंपनी फॉर्म करणार आहे. आणि मित्रांनो या जॉईंट व्हेंचर कंपनीचे एम म्हणजे उद्देश राहील इंडियाचा रेल्वे सेक्टर डेव्हलप करण्याचा. आणि मित्रांनो ही जॉईंट व्हेंचर कंपनी इनकॉर्पोरेट केली जाईल नोव्हेंबर 2025 पर्यंत. आणि मित्रांनो ही जॉईंट व्हेंचर कंपनी फोकस करेल इंडिया आणि इंडियाच्या बाहेर रेल्वे प्रोजेक्ट्सवर. आणि मित्रांनो या जॉईंट व्हेंचर कंपनीसाठी टोटल इन्व्हेस्टमेंट केल्या जाणार आहे 200 कोटी रुपयांची. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनी अडानी पॉवर लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो अडानी पॉवर गेट्स गव्हर्नमेंट अप्रुव्हल टू स्टार्ट ऑपरेशन्स ॲट धिरावली माइन इन मध्य प्रदेश. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो अडानी ग्रुपची जबरदस्त कंपनी अडानी पॉवर लिमिटेड या कंपनीला गव्हर्नमेंट म्हणजे मिनिस्ट्री ऑफ माइनकडून मंजुरी मिळाली आहे. कशासाठी? मध्य प्रदेशमधल्या सिंगरौली डिस्ट्रिक्टमधल्या धिरावली ब्लॉक येथे मायनिंग ऑपरेशन्स सुरू करण्यासाठी अडानी पॉवर लिमिटेडला यांच्याकडून मंजुरी मिळाली आहे. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनी अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो अडानी ग्रीन ऑपरेशनलाइज 125 मेगावॅट सोलार पॉवर प्रोजेक्ट ॲट खावडा गुजरात. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपनीने गुजरातमध्ये खावडा येथे 125 मेगावॅटचा नवीन सोलार पॉवर प्रोजेक्ट ऑपरेशनलाइज केला आहे. ज्यामुळे अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपनीचा इंडियाच्या रिन्युएबल एनर्जी सेक्टरमध्ये आपली पोझिशन अजून कंपनीची स्ट्रॉंग झाली आहे. आणि मित्रांनो यानंतर अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडची टोटल ऑपरेशनल रिन्युएबल जनरेशन कॅपॅसिटी वाढून झाली आहे 15,990.5 मेगावॅट पर्यंत. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.